काही पारंपरिक आमच्या सगळ्यांचं होतं, नाहीतर दादांच्या पसंतीचं पारंपरिक ठिकाण होतं. हे कुठेतरी बदललंय असं आम्हाला कळतंय, कारण ती सभा मोठी असणार आहे. तिथं मुख्यमंत्री साहेब आहेत, कदाचित एकनाथ शिंदे साहेब स्वतः असतील, नाहीतर त्यांच्या पक्षातले काही नेते असतील आणि इतरही सर्व त्या ठिकाणी असतील. आपण अपेक्षा करूया. बारामतीच्या भूमीमध्ये मुख्यमंत्री साहेब येतील आणि मी काय म्हणत नाही, ते प्रामाणिकपणे तपाससुद्धा करत असतील. पण मग आम्ही जे मुद्दे मांडलेत अजितदादांच्या बाबतीतले आणि काही गोष्टी त्या बाबतीत जसं सीबीआयची मागणी ही तशी आमची नव्हती. सीबीआयची मागणी ही सुनेत्रा काकींची होती, त्यांच्या पक्षाची होती. त्यामुळे सीबीआय बद्दल सुद्धा ते उद्या भाषणामध्ये बारामतीत बोलतील अशी अपेक्षा करतो. त्याच्याचबरोबर एफ-आय-आर हा अजून स्वीकारला का नाही गेला? इन्व्हेस्टिगेशन मग तपास का होत नाही? असं का आम्हाला सांगितलं जातंय, की हा एक्सेप्ट होणार नाही, हा मान्य केला जाणार नाही. फक्त आम्ही एन्क्वायरी करू. असं का सांगितलं जातंय? आणि हा व्ही.के. सिंग कोण असा आहे, की त्याला सगळेच घाबरतायत? मग कुठेतरी बैठका वेगळ्या घेतो, काय नाही, नेते माझ्या खिशात आहेत. अशा प्रकारच्या काही गोष्टी तिथे बोलल्या जातात. 100 कोटी रुपये अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून आतापर्यंत व्ही.के. सिंगच्या कंपनीला महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपये थकीत बिलं जी होती त्याच्यातून त्याला पेमेंट झालंय. म्हणजे इथं युवांचे जे काही स्कॉलरशिप्स आहेत ते दिले जात नाहीत. आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर येत नाहीत. शेतकऱ्यांचे अनेक वेगळे-वेगळे निधी अडकलेले आहेत. 1,00,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टरचे त्या ठिकाणी बाकी आहेत, प्रलंबित आहेत. पण व्ही.के. सिंगचे 100 कोटी रुपये हे सहजच्या सहज त्या ठिकाणी दिले जातात. याच्यामागे नक्कीच काही ना काहीतरी आहे. हेच काय आहे, हे उद्या जाऊन आम्ही सर्वजण बाहेर काढू.